नमस्कार बालमित्र हो, आज आपण इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 6वी विषय इतिहास ही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पहिला प्रश्न आहे, वर्धमान महावीरांना टिंबटिंब असे म्हटले आहे। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केवली। बौद्ध धर्माची पहिली संगीती टिंबटिंब यांच्या कारकिर्दीत झाली। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रगुप्त मौर्य। प्रश्न तिसरा आहे, गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बांगलादेश। प्रश्न चौथा आहे, पुढीलपैकी कोणता मार्ग रेशमी मार्ग म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिंदुकुश व हिमालयातून जाणारा मार्ग। प्रश्न पाचवा आहे, लोकगीतात टिंबटिंब राजाचे नाव आहे। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नंदीवर्धन। प्रश्न सहावा आहे, हडप्पा संस्कृतीतील कोणती ठिकाणी आत्ताच्या पाकिस्तानात आहेत? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सोतकाकोह, बालकोट, बानावली। प्रश्न सातवा आहे, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते कारण? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डोंगराळ प्रदेशात चांगले रस्ते नसतात। प्रश्न आठवा आहे, इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील टिंबटिंब नदीच्या काठी उत्खनन प्रथम सुरू झाले। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रावी। प्रश्न नववा आहे, योग्य जोड्या जुळवा। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे 10वा, खालीलपैकी कोणती महाजनपदे दिल्लीजवळ आहेत? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अशमक, अंग, कोसल। प्रश्न 11वा आहे, दक्षिण आशिया या भूभागात कोणत्या देशाचा समावेश होतो? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नेपाळ, श्रीलंका, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूटान, बांगलादेश। प्रश्न 12वा आहे, सत्याच्या शोधासाठी कोणता सिद्धांत महत्त्वाचा मानला जातो? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनेकांतवाद। प्रश्न 13वा आहे, सेंट थॉमस यांनी इसवी सन टिंबटिंबमध्ये टिंबटिंब येथे चर्चची स्थापना केली। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 50 तिरुअनंतपुरम। प्रश्न 14वा आहे, सेंट थॉमस यांनी भारतात पहिल्या शतकात चर्च कोठे बांधले? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चेन्नई। प्रश्न 15वा आहे, वेदकाळातील घरे टिंबटिंब असत। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कच्च्या विटांची व दगडांची। प्रश्न 16वा आहे, लक्षद्वीप बेटे भारताच्या टिंबटिंब दिशेस टिंबटिंब आहेत। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पश्चिम अरबी समुद्रात। प्रश्न 17वा आहे, इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ कोणते आहेत? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्थळ, काळ, व्यक्ती, समाज। प्रश्न 18वा आहे, हडप्पा संस्कृतीतील लोक सार्वजनिक आरोग्याबद्दल जागरूक होते कारण? चुकीचा पर्याय निवडा। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे। प्रश्न 19वा आहे, हिमाचल प्रदेशातील टिंबटिंब नदी थराच्या वाळवंटात पोहोचते। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रावी। प्रश्न 20वा, योग्य जोड्या जुळवा। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। प्रश्न 21वा आहे, हडप्पा संस्कृतीच्या मुद्रांमध्ये टिंबटिंब प्राण्याच्या आकृती आहेत।
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हैस, बैल, वाघ, हत्ती, गेंडा. प्रश्न 22 आहे राजाने राज्य कसे करावे याचे मार्गदर्शन कोणत्या ग्रंथात केले आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अथर्ववेद संहिता. प्रश्न 23 आहे आजच्या महाराष्ट्राचा काही भाग टिंबटिंब या जनपदाने व्यापला होता. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अशमक. प्रश्न 24 आहे हडप्पा संस्कृतीचे व्यापारी मलमलीचे कापड टिंबटिंब पुरवत असत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इजिप्तमध्ये. प्रश्न 25 आहे पिकावर पडणारी कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी, त्यावरील उपाय यांचा विचार टिंबटिंब केलेला आढळतो. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अथर्ववेदात. प्रश्न 26 आहे हडप्पा संस्कृतीतील भांड्याच्या नक्षीमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश नाही? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कवड्या. प्रश्न 27 आहे ऋतूचा अर्थ काय आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सृष्टीचक्र व त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र. प्रश्न 28 आहे खालीलपैकी कोणती साधने लिखित साधने नाहीत? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2 आणि 6 म्हणजेच दागदागिने आणि लोककथा. प्रश्न 29 आहे कर वसुली करण्यासाठी वैदिक काळात कोणता अधिकारी नेमला जात असे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भागदूत. प्रश्न 30 आहे सत्य व असत्य विधाने ओळखा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2 व 3 सत्य, 1 व 4 असत्य. प्रश्न 30 आहे योग्य जोड्या जुळवा. यव त्याची जोडी आहे साजो, गोधूमची जोडी आहे गहू, व्रीहीची जोडी आहे तांदूळ. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे 32 पारशी लोक टिंबटिंब पार्श किंवा फॉर्स या प्रांतातून भारतात आले. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इराणच्या. प्रश्न 33 आहे यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे टिंबटिंब सांगितले आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ब्राह्मण ग्रंथामध्ये. प्रश्न आहे 34 कोणत्या पर्यायात 4 वेदांची नावे योग्य क्रमाने लिहिली आहेत? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद. 35 प्रश्न आहे सम्यक आजीवाचा अर्थ काय आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. प्रश्न 36 आहे खालील विधाने बरोबर की चूक ते ओळखा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1 व 3 बरोबर, 2 व 4 चूक. प्रश्न 37 आहे छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते हे वचन कोणाचे आहे ते काय दर्शवते? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गौतम बुद्धांचे वचन स्वातंत्र्य व समता ही मूल्य. 38 प्रश्न आहे ज्यू धर्माच्या शिकवणुकीत कोणत्या गुणांवर भर दिला आहे? चुकीचा पर्याय निवडा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सत्य, प्रेम, स्वराचारापासून दूर राहणे, दान करणे. 39 प्रश्न आहे सहकार्य नसण्यास कोणता तोटा होतो? अचूक पर्याय निवडा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परस्परालंब निकोप राहणार नाही. प्रश्न 40 आहे वेदकालीन रथ खूप वेगवान होतो कारण? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रथाची चाके आऱ्यांची होती. 41 प्रश्न आहे समाज नियमाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका कोणाची असते? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सामाजिक नेते.
42वा प्रश्न आहे, आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आरोग्य, निवारा, अन्न, वस्त्र आणि शिक्षण. प्रश्न 43वा आहे, समाज कसा बनतो? अचूक पर्याय निवडा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी लोक एकत्र आल्यामुळे. 44वा प्रश्न आहे, आपापल्या संधीच्या समानतेची हमी कोणी दिली आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कायदे. 45वा प्रश्न आहे, खालील विधाने बरोबर की चूक ते ओळखा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1 व 2 बरोबर, 3 व 4 चूक. प्रश्न 46वा आहे, आपली समाजशीलता कशातून दिसते? अचूक पर्याय निवडा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कुटुंबातील लोक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांचा सहवास आवडणे. प्रश्न 47वा आहे, आपले समाज जीवन परावलंबी असते, कारण? अचूक पर्याय निवडा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुरक्षितता, कौतुक, आभार इत्यादींसाठी. प्रश्न 48वा आहे, समाजात संघर्ष का निर्माण होतात? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्यक्तीच्या भूमिकेत बदल होतात. 49वा प्रश्न आहे, समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते, कारण? अचूक पर्याय निवडा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी. 50वा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सी, कोसल, लखनौ, मल्ल, गोरखपूर, अशमक, औरंगाबाद, चेदी, कानपूर. धन्यवाद मित्रहो. असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.